यंदा मान्सूनने केरळ येथे 4 जून रोजी प्रवेश केला. मात्र मान्सून भारतात दाखल झाल्यापासून त्याची वाटचाल संथ असल्याचे दिसून येत आहे. केरळ येथे मान्सून दाखल झाल्यानंतरही पावसाचा जोर तुलनेने कमीच राहिला. त्यानंतर पुढील टप्प्यात मान्सूनने गोवा व्यापत महाराष्ट्रातील तळकोकणात 6 जून रोजी प्रवेश केला. पुढे 8 जूनला हर्णे आणि सोलापूरपर्यंत पावसाने मजल मारली. या दरम्यान तळकोकणातही पावसाचे प्रमाण कमीच राहिले. त्यानंतर तब्बल 2 आठवडे मान्सून एकाच जागी स्थिर होता. मान्सूनने संपूर्ण राज्य 24 जून रोजी व्यापले. मात्र सर्व प्रदेशात मान्सूनचे वारे दाखल झाले असले तरीही पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतातही हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाचा जोर वाढत असला तरीही जून महिन्यात सरासरी पावसाचे प्रमाण कमीच राहिले असून ही भरपाई होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. मान्सूनचे वारे दाखल झाल्यानंतर सर्वदूर समाधानकारक पावसाची नोंद होईल असे नसते. मान्सूनवर एकच एक हवामान प्रणाली प्रभाव टाकत नसते, तर त्यावर अनेक हवामान प्रणालीचा परिणाम होत असतो. म्हणून अनेकदा मान्सून दाखल झाला तरीही काही भागात पावसाचा जोर दिसून येतो, तर काही भागात कोरड्या हवामानाची नोंद होते. भारतातील यंदाच्या जून महिन्यातील मान्सूनच्या स्थितीचा विचार केला असता मान्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या 5 हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्या नाहीत. त्यामुळेच मान्सूनचे वारे दाखल झाले असले तरीही सर्वदूर समाधानकारक पावसाचा अभाव असल्याचे आतापर्यंत जूनमधील देशातील सरासरी पावसाचे प्रमाण पाहिल्यास सहज दिसून येते. देशात 1 जून ते 28 जून दरम्यान सरासरी पावसाहून 43% कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनवर प्रभाव टाकणारी मेडन जुलियन ऑसिलेशन ही स्थिती हिंदी महासागरात स्थिर राहिली तर ती पावसाला चालना देते. मात्र जूनमध्ये ही स्थिती स्थिर नव्हती आणि याचाच परिणाम मान्सूनवर झाला. तसेच दुसरी प्रणाली म्हणजे पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून विषुववृत्त ओलांडून वेगाने वाहणारे कमी उंचीचे वारे म्हणजे सोमाली जेट. त्यामुळे अरबी समुद्रातील आर्द्रता भारतात येते, पण ही प्रणाली देखील जून महिन्यात कमकुवत असल्याने भारतात येणाऱ्या आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. परिणामी पावसाचे प्रमाणही कमी राहिले. तसेच यंदा वायव्येकडून येणारे किंवा उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभावामुळे मध्य भारतात उष्ण हवेचा प्रभाव होता. हा प्रभाव दीर्घकालीन असल्याने त्याने मान्सूनची वाट रोखून धरली. चौथी आणि महत्त्वाची हवामान प्रणाली म्हणजे इंडियन ओशन डायपोल किंवा ज्याला इंडियन निनो देखील म्हणतात. हिंदी महासागरातील ही प्रणाली तटस्थ स्थितीत आहे. ही प्रणाली जेव्हा सकारात्मक स्थितीत असते तेव्हा भारतात चांगल्या किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. 5वी प्रणाली म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी कमी दाबाची स्थिती. या स्थितीनेही भारतात पावसाचा जोर वाढतो. वरील 5ही प्रणाली जून महिन्यात पुरेशा सक्रिय राहिल्या नाहीत, त्यामुळे त्याचा परिणाम पावसावर दिसून आला. समाज माध्यमासह अनेक माध्यमात एल निनोमुळे भारतातील मान्सूनवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरीही त्याचा प्रभाव सहसा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधिक जाणवतो. त्यामुळे जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्यामागे प्रशांत महासागरातही एल निनो स्थितीचा प्रभाव नव्हता असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. मान्सून 23 जूनपासून पुन्हा सक्रिय झाला असला तरीही त्याचा जोर कमीच आहे. महाराष्ट्रात तो 29 जून ते 2 जुलै या दरम्यान सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सध्या मेडन ज्युलियर ऑसिलेशन म्हणजे MJO ही हवामान स्थिती दुसऱ्या टप्प्यात आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तसेच सोमाली जेट प्रणाली मजबूत झाल्याने मान्सून सध्या भारताकडे सरकला आहे. तसेच बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि राज्यातील अंतर्गत भागातही पावसाचा जोर अधिक असेल असे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.